नमस्कार, मी माधुरी वैद्य. राजकीय पक्षांमध्ये विरोधी पक्षातलं उच्च शिक्षित, उत्तम वक्ता, उत्तम लेखक आणि इंग्रजीवर विलक्षण, असामान्य असं प्रभुत्व असलेलं दुर्मिळ राजकीय व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर शशी थरूर. आता दुर्मिळ व्यक्तिमत्व असं म्हणण्याचं कारण सरकारवर प्रखरपणे टीका केल्यावर आपलं टीका करणं हे चुकीचं होतं हे लक्षात आल्यावर त्यांनी जाहीरपणे आपल्या चुकीची कबुली दिली. आणि असे राजकीय नेते विरळ असतात. संजय राऊत, अनिल परब यांनी शशी थरूर यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. कारण सध्या इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्या युद्धाच्या संदर्भात संजय राऊत म्हणत आहेत की भारत हा USA म्हणजे युनायटेड स्टेट्सचा गुलाम झाला आहे. त्यांनी शशी थरूर यांच्याकडनं नक्की काहीतरी शिकलं पाहिजे. ते तर दिल्लीत आहेत संजय राऊत आणि राज्यसभेवर आहेत, त्यामुळे त्यांना शशी थरूर यांना भेटता येईल. पण शशी थरूर त्यांना भेटायला उत्सुक असतील का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. डॉक्टर थरूर यांनी युनायटेड नेशन्समध्ये 29 वर्ष काम केलेलं आहे आणि सध्या ते एक्सटर्नल अफेअर्स स्टँडिंग कमिटीचे चेअरमनसुद्धा आहेत. 2022मध्ये रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं होतं आणि त्यावेळेला रशियाने युनियन चार्टर्सचं व्हायोलेशन केलं होतं. बॉर्डरच्या बाबतीतलं तत्त्व त्यांनी सांभाळलं नव्हतं. युक्रेनचं सार्वभौमत्व भंग होत होतं आणि त्यामुळेच सरकारने रशियाचा निषेध करायला हवा असं शशी थरूर यांचं मत होतं. पण सरकारने मात्र मौन पाळलेलं होतं. पण 2 वर्षानंतर जेव्हा भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे रशिया आणि युक्रेन या देशांच्या अध्यक्षांना भेटले, तेव्हा त्या दोन्ही अध्यक्षांनी त्यांचं अतिशय प्रेमाने स्वागत केलं आणि त्यामुळेच भारत हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी समर्थ देश आहे हे सिद्ध झालं. आणि नरेंद्र मोदी यांचा निर्णय योग्य होता हे कळल्यावर शशी थरूर यांनी ती माफी मागितलेली होती. सध्या इराण आणि इस्रायल, अमेरिका यांच्यातलं जे युद्ध चालू आहे त्यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या मते भारत सरकारने अमेरिकेचा निषेध केला पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे संजय राऊत तर सरळ सरळ म्हणाले की भारत हा अमेरिकेचा गुलाम होत चाललेला आहे. पण या बाबतीमध्ये शशी थरूर यांचं मत मात्र वेगळं आहे. ते म्हणतात की अमेरिकेचा निषेध केल्याने काय होणार आहे, आपण इराणला तर मदत करू शकणार नाही आहोत आणि अमेरिकेने जर आपल्यावर सँक्शन लावलं तर आपले व्यापार, उद्योग सगळे बंद होतील आणि आपले लोक जे या युद्धग्रस्त देशांमध्ये अडकलेले आहेत त्यांना परत आणणं ही आपली प्रायोरिटी आहे. त्यामुळे भारतीय हिताचा विचार सरकारला करणं अधिक आवश्यक आहे. विचारवंत, अभ्यासक, त्याचप्रमाणे वार्ताहर आणि इतर लोक यांच्या मते जिथे तत्त्व राखलं जात नाही तिथे निषेध व्यक्त केला पाहिजे. पण सरकारला मात्र भारतीयांचं हित हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि शिवाय सरकारने जो इराण अध्यक्षांचा वध झाला त्याबाबतीत शोक व्यक्त केलेला आहे. आपले फॉरेन सेक्रेटरी इराणमध्ये
जे ऑफिशियल कंडोलन्स बुक ठेवलेलं असतं त्यावर स्वाक्षरी करून आलेले आहेत. आपले फॉरेन मिनिस्टर जे आहेत ते इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांबरोबर अत्यंत सौजन्यपूर्ण वार्तालाप करत आहेत आणि त्यामुळे सरकारने जे मौन पाळलेलं आहे ते योग्य आहे असं आपल्या पक्षाच्या विरोधात असलेलं मतसुद्धा शशी थरूर यांनी जाहीरपणे व्यक्त केलेलं आहे. मेघा प्रसाद या बाईंनी फडणवीस यांची मुलाखत घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी शशी थरूर यांची सुद्धा त्याच कार्यक्रमात मुलाखत घेतली. तेव्हा शशी थरूर यांनी त्यांना एक शाब्दिक चिमटा काढला. ते म्हणाले की फडणवीसांच्या मुलाखतीमध्ये बाई ज्या प्रकारे बोलत होत्या तसं मुलाखत घेणं मला अपेक्षित नाही, म्हणजे मी तशी मुलाखत घेऊ नये अशी माझी इच्छा आहे. अर्थातच त्या बाईंनी कबूल केलं की त्या अशा प्रकारचे नॅस्टी म्हणजे ओंगळ प्रश्न विचारणार नाही. बाईंनी जेव्हा त्यांना नरेंद्र मोदींबद्दल एका वाक्यात ते काय सांगू शकतील असं विचारलं तेव्हा त्यांनी कार्यक्षम आणि प्रभावी पंतप्रधान असं म्हटलं. अर्थात हे आपल्याला सर्वांना सुद्धा माहीतच आहे. आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.